एक्झॅक्टली काय होणार आहे? कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे? पहा की- स्टेजवर कोण कोण असेल? नाही, स्टेजवरती मुळात लोक पाहायला येणार ते दोन ठाकऱ्यांनाच किंवा Exactly. ऐकायला येतील. हे तुम्ही आधी स्वीकारलं पाहिजे की हा जो उत्साह आहे हा हिंदी सक्ती वगैरे गेली, आता ती संपली. ती आता आम्ही होऊ देत नाही. काही तुम्ही समित्या नेमा, कमिट्या नेमा, ठराव करा किंवा डराव करा. आता हा विषय आमच्या दृष्टीनं संपला आहे. प्रश्न इतकाच आहे की आता हा जो या निमित्तानं जो एक जल्लोष, विजय मेळावा, मराठीचा आवाज, जो गर्जना ऐकायची आहे त्यासाठी लोक जमणार आहेत. ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे मंचावरती एकत्र आहेत. ते बाजूला बसणार आहेत. ते एकमेकांशी गुजगोष्टी करणार आहेत जाहीरपणे. ते एकत्रपणे व्यासपीठावरती वावरणार आहेत. हा अनुभव घेण्यासाठी, हा रोमांचक अनुभव घेण्यासाठी राजकीय लोक जमणार आहेत. त्याच्यामुळे इथे बाकी येणारे सगळे आमचे गेस्ट आहेत, पाहुणे आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. 2 दशकं झाली आहेत जवळपास आणि प्रचंड मोठी कटुता दोन्ही बाजूंनी. शीर्षस्थ नेतृत्व असू दे, कार्यकर्ते असू दे, इतर नेते असू देत, बरीच टीका झाली. तुमचंच उदाहरण द्यायचं झालं, शिवसेनेचं उदाहरण असं मी म्हणते द्यायचं झालं तर राज ठाकरेंना बी टीम संबोधलं गेलं की भाजपची बी टीम आहे. आदित्य ठाकरेंकडनं संबोधलं गेलं. ते असंही म्हणाले होते की संपलेल्या पक्षाबद्दल मला काही बोलायचं नाही. तर या संपलेल्या पक्षासोबत आता आपण जावं, ही परिस्थिती कशी निर्माण झाली? बघा, राजकारणामध्ये अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या होत असतात. अनेकांना आमच्यावरती झाले, आम्ही पवार साहेबांवरती केली, आम्ही काँग्रेसवर केली, आम्ही सोनियाजींवर केली आहे. लोकशाहीच्या संदर्भात म्हणाल तर अशा टीका राजकारणामध्ये निवडणूक काळामध्ये होतात. आणि म्हणून तर आम्ही सांगितलं ना 19 तारखेच्या त्या दरम्यान की मागचे सगळे विसरून आम्ही एकत्र येतो. कोण कोणाला काय बोललं, कोणी कोणाला काय चिमटे काढले, कोणी कोणाला काय टीका केली, हे सगळं विसरून आम्ही एकत्र येतो. हे जाहीर केल्यावरती काल काय झालं यात आम्ही अजिबात विचारच करत नाही. आम्ही उद्याचा किंवा आजचाच, वर्तमान आणि भविष्याचा विचार करतो. पण मागे काय झालं? मागचा इतका मोठा भूतकाळ विसरून पुढे जाणं हे दोन्ही भावांना शक्य आहे? भूतकाळ विसरल्या